श्री स्वामी समर्थ मंडळी, तुम्हा सर्वांचं पॉझिटिव्ह थिंकिंग या चॅनलवर मनापासून खूप खूप स्वागत आहे. अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण 1 पासून ते 30 अध्यायापर्यंत अधिक मासाचे अध्याय या चॅनलवर येणार आहेत. चला सुरू करूया. अधिक मास महात्म्य. आज आपण अध्याय 5वा पाहणार आहोत. तर चला सुरू करूया. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वती नमः. श्री गुरुवे नमः. जय जयाची गुरुराया, मोरेश्वर महाराजया. नमन तुमची या पाया, करा छाया कृपेची. तुमची या कृपेची नौका, परतीरा न्यावे बालका. मनी धारिला जो अवंका, तो सिद्धी नेई या दयानिधी. ऐका आता श्रोते जन, कथा हे पुण्य पावन. जे ऐकता वैकुंठ भुवन, लक्ष्मी नारायण संवाद हा. श्री विष्णू सुरुवाच, एकदो पवन देवी जगमुर्दुकुमारकाम. विहर्तु साब प्रद्युम चारु भानु गदादय. क्रीडित्वा सुचिर काल विचरत पिपासिता. जल निरुंदके कृपे दुदृश सत्व मद्दुत. कृकलासम गिरिनिभम विश्वम विस्मितना मानसा. तस्य चोद्धरणे यत्न चकृते कृपया निविंता. ऐका हो श्रोते सर्व, ब्राह्मणाचे महात्म्य अपूर्व. मागे कथिले तुम्हा ते सर्व. आता हे अपूर्व आकर्पीचे, श्री विष्णू सोये आपण. लक्ष्मी प्रती करीतसे श्रवण, तेची ऐका सावधान. करुणी मन एकाग्र पे, एकदा मिळून सर्व कृष्ण कुमार. खेळत होते तेव्हा अपार, खेळत खेळत प्रवेशले दूर. एका अरण्य माझी ते, तव खेळे खेळता चेंडू उसळला. तो जाऊन एका कृपा माझी पडला. तव तिथे पातला अर्भ कमिळा, पाहती कुपाला गीते. तेथे आश्चर्य देखिले नैनी, तया कृपा माझी तक्षणी. कृकुलास देखिला तयानी, कृकुलाश म्हणजे सरडतो. तो सरळ पर्वता ऐसा, कांती सुवर्णमय सहसा. म्हणती आजवरी सरळ ऐसा, न देखो निज सृष्टी. मग समग्र मिळून एक ठाई, प्रवर्तक झाले त्याची डोई. सर्व मिळून ते समयी, कर्षिते झाले तयाते. चर्मबंधनी बांधिला दृढ, तव बोलता झाला तो सरळ. हे मूल हो सर्व ही मूढ, तुम्हा माझी प्रौढ तो कवन. मनुष्यवाणी तो बोले पाही, आश्चर्य करू लागले सर्वही. मग साब प्रद्युम्न ते समयी, बोलते झाले तयाते. म्हणती चतुरपणे बोलची भाषा, तरी तू आहेस कवन महापुरुषा. तुझी तव वया येशी दशा, कारण काय निवेदी. मग तो सरळ ते काळी पाही, वतदा झाला तया ते देही. म्हणे मूल हो ऐका सर्वही, पूर्वकथन माझे हे. पूर्वी मी नोग राजेंद्र देख, इक्ष्वाकुवंशी ऐसे एक. राज्यभार चालवी विवेक, धर्म न्याय प्रतापी. दान करीतसे अपार, अमित माझा कारभार. वैसा सूर्णमय साचार,
देखुनी सुरवर मानवती. ऐसे असता एकेकाळी मलमासाची या पर्व काळी. पाचारून विप्रमंडळी गोदाने तोषवितसे. सलक्षणी सालंकारयुक्त सहस्र गोदाने देतसे नित्य. पुढे परिसिजे वृत्तात वर्तला तो अवधारा. एका ब्राह्मणाने धेनू दिधली दान, तव ते काळंपात आले पळून. दुसरे दिनी सेवकी धरून उभी केली दानार्थ. मी संकल्पयुक्त पाही दान दिधले समयी. ब्राह्मण घेऊन जाता स्वगृही, पूर्व दिवशीचा भेटला द्विजवर. वयाने ते धेनू ओळखिली, म्हणे मज हे काल दान आली. एरू म्हणे राये आताची दिधली, मज लागुनी स्वामिया. मी तो न देई तुम्हा ते, एरू जाऊ न देई तया ते. कलह मांडिला उभयंता ते, आले धावत मज लांगी. मग मी समजावी दोघांते, नेनुनी अपराध घडला माते. म्हणे हिचे पालटे तुम्हा ते, धेनू देतो दुसरी मी. ऐसे तया ते समजविता, तव ते नायकती उभयंता. मग सहस्र गोदाने तत्वता, द्यावया सिद्ध झालो. एका धेनूचे पालटे, सहस्र दावया नेटे. सिद्ध जहालो से हटे, परिनायकती उभयंता. मज ते सांगती शास्त्रधार, संकल्पे बंद झाला तो द्विजवर. तया पालटे अन्य विचार, तरी पाप अघोर ते असे. गोवी क्रिया समान जाण, पाप घडे होते ने दारुण. म्हणून शापिले मज लागून, कृकलास होई पापिष्टा. विनाकारण हा शाप त्यांनी, दिदला मज लागुनी. मग प्रार्थिता झालो मधुरवाणी, मग उशापवाणी बोलिले. कृष्णकुमाराची दृष्टी पडता, तै उद्धार होय तुझा नूपनाथा. तोची प्रसंग जाण आता, सिद्ध निरुता पातलासे. पुढे कालांतरे करून, देह झाला विसर्जन. यमदूत येऊनी जाण, नेले मज लागून यमलोका. यमाने माझा सत्कार केला तेथे अति आदर, विप्रशाप परम दुर्धर. गाठीस असे माझे पै, तया योगे करुणी जाण. मज बोले सूर्यनंदन, तू नूपन पुण्य पावन. परिविप्रवचन न चुके, या लागी नृपवया पाही. मज भोगणे लागे सरळ देही, म्हणून प्राप्त झाले ते समयी. तेची पाही भोगू आता, तरी तुम्ही आता ऐकावे. कृष्ण दर्शन मज करवावे, जाणून तया ते निवेदावे. वृत्तात माझा हा ऐकून तयाचे उत्तर, धावत गेले कृष्णकुमार.
करुण देवा ते नमस्कार, समाचार सांगितला. वृत्तात ऐकताच देवे, धाव घेतली यदुपृगवे. दर्शन होताची रमा धवे, उद्धार केला तत्काळी. पाहुनिया स्वदेहासी, नूगनाच पर्वताला स्तुतीसी. हे जनार्दन ऋषिकेशी, तोडी भव पाशाशी माझिया. हे केशव मधु मुरसहरणा, हे कृष्ण विष्णू जनार्दना. जगपाळका दिनोद्धारणा, नारायणा दयानिधे. अवलोकिता कृपा नयनी, पूर्वदेह आठवला मनी. दर्शन झाले मज लागुनी, पूर्व पुण्य करुण स्वामिया. देवदेव जगन्नाथ गोविंद पुरुषोत्तम, नारायण ऋषिकेश पुण्यश्लोकाच्युतवयम्. ऐसी स्तुती करिता राहो, संतोष बोले रमाधवो. तुवा आचरलासी व्रत प्रभावो, म्हणून पाहावो देव भेटी. या लांगी केले कर्म ते वाया, जाई नाची नृपवया. आणि ब्रह्मन पूजनाची चर्या, ती आहे समया फळलीसे. मग पाचारून समग्र कुमार, तयाप्रती बोले शारदर. म्हणे अन्याय केवता नृपवर, कहर केवढा झाला. या लांगी ब्रह्मना ते जे भिवोन, करीती तयाचे पूजनस्तवन. सद्भावे घालिती जे भोजन, तरी मी जनार्दन संतुष्टी. रण उत्साह क्षत्रियांसी, तृण उत्साह धेनूंसी. आमंत्रण उत्साह ब्राह्मणासी, कृपणासी धन उत्साह. म्हणून ब्राह्मण भोजना ऐसे, साधन तो अनेक नसे. म्हणून पूजावे सायासे, समयी अनायासे अभ्यागत. जरी शक्ती नाही द्यावयासी, आणि शक्ती नाही दानासी. तरी नमन कीजे सद्वेसी, तेने द्विजाशी संतोष. इतकेही न घडे जरी, अभ्यंग स्नान सत्कारी. याची तो वेचावे न लागे पदरी, आसलिया मुष्टीभरी अर्पावे. अहो या ब्राह्मणासाठी, अवतार घेमी जगजेठी. स्वये सोसा आटा आटी, ब्राह्मणासाठी केवडी. ब्राह्मणाचे लांछन पाही, स्वये मी मिरवी तर दही. ब्राह्मणा ऐसे दैवत नाही, भूमंडळा माझारी. एसिया परी शिकवण, कुमारा सांगे श्रीकृष्ण. या उपरी कथा अवलोकुन, श्रोते जन परिसोतका. मग तो नृक राजा शिरोमणी, दिव्य देह पाहोन तेच शनी. आरूढ झाला विमानी, नमस्कारोनी हरिते. इत्युक्त्वा ते परिक्रम्य पादो पृष्ट्वा, स्वमूलिनी अनुज्ञातो विमना नागर्या मारोहत पश्यतान् नृणाम्. सद्दी समागमो राजन कदाचिन्ना फलो भवेत, विमुक्तो नरकाद्रानाजुग्नुक. साधू समागमात, या प्रकारे नृपवर. पावता झाला उद्धार, म्हणून या धरामर. अगोदर पूजावे
पहा केवढा ज्ञान भगवंते देदलासे ब्राह्मणाते. ब्राह्मणाधीनची प्राप्त दैवते ब्राह्मणाधीनते मंत्र. पहाया भूमंडळी विख्याती भगीरथे आणली भागीरथी. ते जगाते पूर्ण करीती परी साधू उद्धारती तयाते. एकदा भागीरथी तटांकी स्नान कीजे समुद्रलोकी. तव नारद तेथे दुरून अवलोकी परीन स्पर्श सलिला. तव गंगा म्हणे मुनिवर्या दुरूनच अवलोकुनिया. का स्पर्श नद्यांची पाया करा छाया कृपेची. सर्व लोकांनी निमज्जंती साधू किन्न निमज्जंती. मातवत दर्शनामुक्ती पुनर्जन्म विद्यते. तव नारद म्हणे ते समयी तुझ ऐसे पवित्र नाही. तव दर्शनेची पाही मुक्ती होई प्राणिया. मग स्नान केलिया सकळ शाळन होय अंगाचे मळ. पाप न उरे तिळभर राहे अचळ ब्रह्मभुवनी. तव गंगा बोले मुनिराया जे मी आले हो या ठाया. तैचा नेम वचन आठव हृदया माझिया असे की. जगाचे पापाचे शाळन ते तव होतसे माझेन. परी माझे पापमोचन तुमचे नि जान होतसे. मग हास्य करून देव ऋषी मार्जन मज्जन केले तिसी. प्रवेशतात झाला भुवनासी ब्रह्मलोकासी मुनिराओ. ऐसे साधूचे महिमान गंगा वर्णे तसे आपण. म्हणून पार्थितो तुम्हाला गुण पूजा साधू जन आदरे. साधना दर्शन स्पर्श कीर्तन स्मरण तथा ब्रह्मस्व न च हर्तव्य यदिच्छसि परांगती. सामर्थ्य असुनी अंगी शक्तीनुसार न पूजती जगी. तरी तया ऐसा अभागी भुवनत्रयी नसेची. संसार तरी माईक आयुष्य जान शैनेक. येथे की जे पूर्ण विवेक करा सार्थक देहांचे. धन आसलिया अपरमित काही नयेची पै सांगत. म्हणून की जे हिताहित हृदयी श्री अनंत आठवणी. कृष्ण परिजन गृह्य भगवान देवकी सूत. ब्रह्मण्य देवो धर्मात्मा राज नमन शिशय. एवं विभाव्य भगवान मुकुंद द्वार शोक पावन सर्व लोकांना विवेश निज मंदिर. ऐसा कथा भागर माधवे कथिला जो स्वभावे. जग हे पावन करावे म्हणून स्वभावे निवेदित. तोची अर्थांतर बरवा तुम्हा निवेदिला श्रुतिया सर्वा. चित्ती संशय न धरावा पुराणी पहावा प्रत्ययो. इति श्री अधिक मास महात्म्य ग्रंथ पद्मपुराणीचे समंत. मनोहर सूत विरचित पंचमो अध्याय गोड हा.
ओव्या 68 इति पंचमो अध्याय संपन्न. जर तुम्हाला हा पंचम अध्याय आवडला असेल तर तसाच 6वा सुद्धा अध्याय येणार आहे. त्यामुळं आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा, कारण अधिक मासामध्ये मी तुम्हाला भरपूर अशा माहिती देणार आहे ज्या की तुम्हाला आत्तापर्यंत माहीत नाही. आणि हा जो पर्व काळ आहे हा दुर्मिळ काळ आहे. त्यामध्ये तुम्हाला काय काय करायचं आहे, काय काय नाही करायचं हे संपूर्ण माहिती मी तुम्हाला देणार आहे. त्यामुळं चॅनलला सबस्क्राईब करा.